हॅलो हाय नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज ताज्या भाज्या आलेल्या त्या मी घेऊन आले आणि त्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या. तर आज काळ्या बालोऱ्याची आमटी करणार होते आणि खरडा करणार होते. तर मस्त मिरच्या पण ताज्या मिळालेल्या आणि बालोरा पण मिळालेला. काळा बालोरा त्याची आमटी खूप छान होते, भाकरी बरोबर तर खूपच टेस्टी लागते. तर भाज्या वगैरे सगळं धुवून ठेवल्या. त्याच्यानंतर त्या बालोऱ्याच्या शेंगा सोडून घेतल्या. त्या छान सोलून घेतल्या धुवून वगैरे. त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि त्या परतून घ्यायच्या. त्याचे शेंगदाणे तेलामध्ये परतून थोडे घेतले ना तर टेस्टी होते. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, जिरे टाकायची, मोहरी टाकायची, कढीपत्ता आणि लसूण. जास्त काही टाकायचं नाही, फक्त लसणाची फोडणी टाकायची आणि ते छान तेलात परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार चटणी, मीठ टाकायचं, कोल्हापुरी चटणी. बाकीचे काही गरम मसाले घातले नाही तरी चालतात, त्याची चव खूप छान होते लसणाची फोडणी घातल्यानंतर. त्याच्यानंतर शिजल्यानंतर ते टाकायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान अशी उकळी होऊन द्यायची. तोपर्यंत मी इकडं गरम भाकरी करायला तयारी केली. एक भाकरी छान केली आणि तोपर्यंत शिजल्यानंतर एक चमचा त्याच्यामध्ये कूट टाकायचं आणि मस्त भाकरी वगैरे केली. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर खरडा पण खायची इच्छा झालेली आहे, त्यामुळे मी झटपट लसूण वगैरे सोलून घेतला. थोडं तेल टाकलं, लसूण, मिरची आणि शेंगदाणे टाकले, एवढंच टाकलं आणि ते छान भाजून घेतल्यानंतर ते भाजून झाले की त्याच्यामध्ये जिरे थोडे टाकले. जिरे टाकून झाल्यावर ते 2 ते 3 मिनटं छान भाजून झालं. मिरच्या भाजून झाल्यानंतर ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि त्याला मिक्सरला एक छोटासा फक्त ओबड बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आधीच आणि अशी छान खरडा वगैरे केल्या आणि असं मस्त जेवण करून घेतलं. आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.